Okay. Again, welcome to numerical question on ratio analysis. Again, today we are going to discuss the second question on the ratio analysis. And in this second question, we are going to calculate the different ratios which is related with the profit and loss account. In the first question, we have seen the ratios which are related with the balance sheet. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये आपण बॅलन्स शीटचे रिलेटेड रेशो कॅल्क्युलेट केले होते. आता या दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय करणार आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे रिलेटेड रेशोचं कॅल्क्युलेशन करणार आहोत, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रॉफिटेबिलिटी रेशो हे त्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करणार आहे. So once again we will see the second question on the ratio analysis. So the question is, Bharat Petro Limited of the Bharatpur, they submit their following profit and loss account for the year ended 31st March 2020. The profit and loss account is given, that is opening stock 52 lakhs and purchases 1 crore 60 lakhs, wages 48 lakhs, manufacturing expenses 32 lakhs, gross profit 1 crore 4 lakh, sales 3 crore 20 lakh, closing stock 76 lakh. And the profit and loss account, the selling expenses, administrative expenses, loss by fire, loss on sale of furniture, then gross profit is there, then sale on profit on share is given, and they have asked us to calculate the gross profit ratio, net profit ratio, operating, here it should be operating profit ratio and net operating profit ratio. These are the four ratios that we are supposed to calculate. हे चार रेशो आपल्याला काढायचे. आता नीट समजून घ्या, आपण प्रॉफिटेबिलिटी रेशो काढताना आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधली माहिती ही समजली पाहिजे आणि ती माहिती कशी कशी वापरायची ते आता आपण या क्वेश्चन मध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण या ठिकाणी जो प्रश्न काढणार आहे तो प्रश्न आहे तो म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट रेशो काढायचा होता आणि तो पहिला रेशो कोणता आहे तर ग्रॉस प्रॉफिट रेशो. दिसतोय सगळ्यांना स्क्रीनवरती? ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला काय आपल्याकडे तर ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. आता क्वेश्चन मध्ये तुम्ही इथे पाहू शकता ग्रॉस प्रॉफिट आपल्याला किती झालेला इथे. ग्रॉस प्रॉफिट आहे 1,04,00,000 रुपये आणि सेल्स किती आहेत आपले तर सेल्स आहे इथे 3,20,00,000 रुपये. मग आपण ग्रॉस प्रॉफिट मध्ये काय केलं इथे 1,04,00,000 रुपये आणि 3,20,00,000 रुपये भागिले केले आणि त्याला गुणिले काय केलं आपण 100. तर याचं जे पर्सेंटेज येतं ते किती आहे 32.5%. तर आपला ग्रॉस प्रॉफिट रेशो किती आहे 32.5% आहे. समजतंय सगळ्यांना? ओके. आता दुसरा जो रेशो आपल्याला काढायचा आहे, द सेकंड रेशो इज नेट प्रॉफिट रेशो. Net profit ratio, it indicates the proportion of the sales with respect to profit. Out of the sales, how much profit we have made. So here, net profit which is given in the question, so you can see here on the screen, net profit which is given is 56 lakh and the amount of sales figure remains same, that is 3 crore 20 lakh. Here, net profit ratio is equal to rupees 56 lakh divided by 3 crore 20 lakh into 100. So here the net profit ratio is 17.5%. म्हणजेच आपल्याला या भारत पेट्रो ही जी कंपनी आहे त्या कंपनीला निव्वळ नफा 17.5% झालेला आहे आणि ढोबळ नफा त्यांना किती झालाय 32.5% इतका झालेला आहे. कारण की ढोबळ नफ्यामधून त्यांना काही प्रशासकीय खर्च म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस हे वजा केल्यानंतर त्यांना किती प्रॉफिट आलाय तर 17.5% इतका प्रॉफिट आलेला आहे. आता नेक्स्ट आपल्याला जो रेशो काढायचा आहे तो म्हणजे काय ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो है ना. तर यालाच आपण काय म्हणतो तर ऑपरेटिंग रेशो असं सुद्धा बऱ्याचदा म्हणतो. तर ऑपरेटिंग रेशो आपल्याला काढत असताना ऑपरेटिंग ह्या शब्दाचा अर्थ काय तो सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या. ऑपरेटिंग रेशो म्हणजे तुम्हाला तुमचा व्यवसाय करताना किती खर्च आला या खर्चाला आपण काय म्हणतो तर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस असं म्हणतो. त्यामुळे ऑपरेटिंग रेशो काढताना आपल्याला ऑपरेटिंग एक्सपेन्सेसचा विचार करावा लागेल. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय की बिझनेस करत असताना कुठला कुठला खर्च आला. आता जर तुम्ही ट्रेडिंग अकाउंटचा विचार केला तर ट्रेडिंग अकाउंट मध्ये इथे तुम्ही बघितलं सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट केलं तर तुम्हाला काय येईल कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. म्हणजे ही जी सगळी तुम्हाला दिसतीये कॉस्ट, तर मालाच्या विक्रीसाठी एवढा सगळा खर्च आलेला आहे. म्हणजे स्टॉक तुम्ही एवढा खरेदी केलाय, परचेसेस केले, पुन्हा वेजेस केले, पुन्हा मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, तर हा एवढा तुम्हाला ऑपरेटिंग खर्च आलाय ग्रॉस प्रॉफिट म्हणजे ट्रेडिंग अकाउंट मध्ये. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये आला तेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये तुम्हाला हा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस करावा लागला. उदाहरणार्थ सेलिंग असेल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असेल, तर हा पण तुम्हाला खर्च या ठिकाणी आलेला आहे. तर हा खर्च म्हणजे काय तुमचा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे. त्यामुळे याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला असा आहे की कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय सेल्स. आता या ठिकाणी आपण
जो कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड जी आहे ती कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डची जी अमाऊंट घेणार आहे ती किती घेणार आहे ते 2,16,00,000. आता 2,16,00,000 ही अमाऊंट कशी या ठिकाणी येणार आहे तर तुम्ही ग्रॉस प्रॉफिट मायनस सेल्स जर तुम्ही केलं तर तुम्हाला काय मिळेल ऑपरेटिंग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. मग आता इथे सेल्स किती आपला 3,20,00,000 आणि त्यातून जर तुम्ही 1,04,00,000 हा तुमचा जर का ग्रॉस प्रॉफिट मायनस केला तर तुम्हाला काय मिळणार आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. मग इथे 2,16,000 काय आली कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आली. त्यानंतर आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ऑपरेटिंग म्हणजे काय की बिझनेस चालवण्यासाठी. मग इथे बघा 8,00,000 रुपये हे तुमचे सेलिंग एक्सपेन्सेस जे आहेत तुमचे इथे ते सेलिंग एक्सपेन्सेस किती आहेत तर 8,00,000 आहेत. त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस तुमचे इथे किती आहेत 45,60,000 आहेत. तर 45,60,000 प्लस 80,000 तर इथे तुम्हाला 53,60,000 रुपये ही याची तुम्हाला इथे टोटल दिसेल. दिसतंय सगळ्यांना इथे? हॅलो. ओके. तर हे जे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत तर ते हे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आपण या इथे या प्रकारात कॅल्क्युलेट केले ज्याच्यामध्ये आपण मूळपणे तुम्हाला मी इथे दाखवून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 45,60,000 प्लस 8,00,000 इज इक्वल टू तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत 53,60,000. कारण की हे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस नाहीयेत हा लॉस आहे पूर्णपणे त्यामुळे हा एक्सपेन्सेस मध्ये येत नाही तर लॉस आपण त्याच्यामध्ये धरायचा नाही. खर्च फक्त कुठला आहे 8,00,000 आणि 45,60,000 तर 45,60,000 प्लस 8,00,000 बरोबर किती 53,60,000 त्यामुळे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आला 53,60,000 डिवायडेड बाय सेल्स आपला आहे 3,20,00,000. तर इथे जर तुम्ही मल्टिप्लाइड बाय 100 केलं तर तुम्हाला ऑपरेटिंग एक्सपेन्सेसचा रेशो किती दिसेल तुम्हाला 84.25 इतका दिसतोय. दिसतोय का सगळ्यांना? हॅलो. म्हणजेच काय की आपण व्यवसाय करत असताना किती खर्च केला तर 84.25% इतका आपल्याला खर्च आलेला आहे. लॉस नाही हा लॉस वेगळा आहे बघा इथे 84.25% इतका आपला काय ऑपरेटिंग एक्सपेन्सेस झालेला आहे. आता आपण काढणार आहोत ऑपरेटिंग प्रॉफिट. हा होता ढोबळ नफा हा होता निव्वळ नफा. पण ऑपरेटिंग प्रॉफिट याचा अर्थ काय की कंपनी जो मुख्य व्यवसाय करते त्या मुख्य व्यवसायामधून कंपनीला किती प्रॉफिट मिळाला. हा प्रॉफिट म्हणजे काय आहे तुमचा तर ऑपरेटिंग नेट प्रॉफिट आहे. तर आता मुख्य व्यवसाय म्हणजे काय की कंपनीचा मुख्य व्यवसाय आता या ठिकाणी तुम्ही बघताय खरेदी आणि विक्री आहे. कंपनीचा हा व्यवसाय आहे का की शेअर्सची खरेदी करायची विक्री करायची हा कंपनीचा मूळ व्यवसाय नाही. कंपनीचा मूळ व्यवसाय काय की खरेदी करणे आणि विकणे. तर खरेदी आणि विक्रीतून जेवढा तुम्हाला नफा झाला असेल तेवढाच नफा हा तुमचा काय तर ऑपरेटिंग प्रॉफिट आहे. त्याच्यामुळे इथे आपण फॉर्म्युला जो मांडलाय तो असा मांडलाय ऑपरेटिंग नेट प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स. आता ऑपरेटिंग नेट प्रॉफिट आपण कसा मांडणार तर ऑपरेटिंग नेट प्रॉफिट जर तुम्हाला काढायचं असेल तर इथे पहिल्यांदा काय घ्यायचं नेट प्रॉफिट घ्यायचा. तर नेट प्रॉफिट किती आहे इथे 56 लाख प्लस याच्यामध्ये लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर हा लॉस झाला होता तुम्हाला मग तुम्ही हा मायनस केला होता हा प्लस करायला पाहिजे कारण की लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर हा तुमचा बिझनेसचा लॉस नाहीये हा इतर लॉस आहे. त्यामुळे हा लॉस परत त्याच्यामध्ये ऍड केला जाईल त्यामुळे 1,60,000 रुपये ऍड होणार. त्याच्यानंतर इथे प्रॉफिट ऑन सेल ऑफ शेअर्स आहे बघा तो देखील याच्यामध्ये ऍड करणार आहे आपण 9,60,000 रुपीज. तर प्रॉफिट ऑन सेल ऑफ फर्निचर हा देखील त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे आपण. सॉरी इट शुड बी मायनस चुकून माझ्याकडून तिथे ऍड झालेला आहे हे मायनस करायला पाहिजे कारण की तो प्रॉफिट आहे. ओके. तर बघा 56 लाख रुपयाचा नेट प्रॉफिट आहे. त्याच्यामध्ये लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर हा झाला होता तर तो मायनस केलाय तर लॉस परत काय करायला पाहिजे याच्यात ऍड करायला पाहिजे. आणि ह्यातनं मायनस काय केला आपण हा प्रॉफिट ऑन सेल ऑफ शेअर्स कारण की हा आपल्या बिझनेसचा प्रॉफिट नाहीये त्याच्यामुळे हा प्रॉफिट मी काय केला इथून मायनस केला. म्हणजे मग मला नेट प्रॉफिट मिळणार आहे आणि तो प्रॉफिट कुठला असणार आहे नेट ऑपरेटिंग प्रॉफिट असणार आहे. आणि त्याला डिवायडेड बाय सेल्स केल्यानंतर आपला जो नेट ऑपरेटिंग प्रॉफिट रेशिओ तो किती आहे 15% आहे. इथे किती होता 17.5% होता. आता इथे ऍक्च्युअल निव्वळ नफा किती आपला 15%च आहे की जो आपल्या ओरिजिनल बिझनेस पासून आपण मिळवलेला आहे. तर म्हणून या प्रॉफिटला आपण काय म्हणतो तर ऑपरेटिंग प्रॉफिट रेशिओ असं म्हणतो. समजलंय? कुणाच्या काही शंका अडचण आहे का याच्यामध्ये प्लीज विचारा.